नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत इनर लाईन परमिटबद्दल। नेमकं इनर लाईन परमिट काय असतं आणि इनर लाईन परमिटमध्ये काही महत्त्वाचे चेंजेस झालेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, तर ते आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, या चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा आणि याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे फेसबुकवर असा आपला डॉक्टर सुशील स्पॉटलाइट नावाचा ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करा। तर इनर लाईन परमिट तर हे भारताचे नकाशामधले राज्य बघा, अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर इकडे येलं खाली नागालँड, त्याच्यानंतर खाली आहे मणिपूर आणि त्याच्यानंतर आहे मिझोराम। तर एकूण हे 4 राज्य जे आहेत ते इनर लाईन परमिट यांना लागतं। म्हणजे तुम्हाला जर भारतीय नागरिकांना या राज्यांमध्ये प्रवास करायचा असेल तर त्या पर्पजसाठी इनर लाईन परमिट नावाचा एक परवाना लागतो, एक कागद की जिच्यावर तुम्हाला अलाऊ केलेला आहे की तुम्ही या राज्यांमधून प्रवास करू शकता। हे फक्त ट्रॅव्हल पर्पजसाठी असतं, ऑनली फॉर ट्रॅव्हलिंग पर्पज, की जे स्टेट गव्हर्नमेंट इश्यू करत असतं। म्हणजे या आसाममधल्या नागरिकांना सुद्धा इथून जर इथे एंट्री करायची असली तर त्या केसमध्ये इनर लाईन परमिट लागेल आणि दिस इज फॉर इंडियन सिटीजन्स। ओके, तर हे खूप महत्त्वाची एक संकल्पना आहे। याच्या आधीपासून जे 3 राज्य होते ते म्हणजे एक अरुणाचल प्रदेश, दुसरं नागालँड आणि तिसरं जे होतं ते मिझोराम। आणि आता नव्याने जे ॲड झालेलं आहे ते MCQ करता लक्षात ठेवा, ते म्हणजे मणिपूर। तर हे विचारलं जाऊ शकतं रिसेंटली ॲड झालेलं राज्य इन केस ऑफ इनर लाईन परमिट। आता दुसरं जे आहे ते म्हणजे मेघालय जे आहे, तर मेघालयची सध्या खूप इच्छा आहे आणि मेघालयने पण रिझोल्युशन पास केलेलं आहे की तिथं इनर लाईन परमिट असलं पाहिजे। तर बघू येत्या काळात काय होतं, पण सध्या तरी हे एवढे राज्य आहेत जिच्यामध्ये इनर लाईन परमिट आहे, 4 राज्य। नागालँडमध्ये पण एक चेंज आहे, तो आपण बघूयात। आता याच्यामध्ये हे न्यूजमध्ये असण्याचं दुसरं कारण काय आहे, एक तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो आहे आपला, तो तुम्ही ऑलरेडी हा एक्सप्लेन केलेला आहे ना। सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2 ठिकाणी लागू होत नाही। एक 6वं जे शेड्यूल आहे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं, तिच्यामधला जो ट्रायबल एरिया आहे, मग ते आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा अशी ही 4 राज्य आहेत। या 4 राज्यांना ते लागू होत नाही, तिथल्या ट्रायबल एरियाजला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इनर लाईन परमिट सिस्टीम जिथं जिथं आहे, म्हणजे ती 4 स्टेट्स वेगळी आपली, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम, तिथंही सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट लागू होत नाही। MCQ करता लक्षात ठेवायचं। हे 4 राज्य जे आहेत, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, तर हे सिम्पली मी तुम्हाला सांगितलं आहे, ती माझी मेगा आहे, ती फॉर त्रिपुरा, माझी फॉर मिझोराम, मेगा फॉर मेघालय, आसाम फॉर आहे। ओके, त्याच्यानंतर आता ह्याच्या 4 राज्यांमध्ये आहे, तर मी तुम्हाला सांगितलं मेघालयने तसं रिझोल्युशन केलेलं आहे आणि मणिपूर जे रिसेंटली ॲड झालेलं आहे। ओके, नेक्स्ट काय आहे की नागालँडच्या बाबतीमध्ये दिमापूर जिल्हा जो आहे नागालँडमधला, तो MCQला लक्षात ठेवा, तो पण आता सध्या इनर लाईन परमिटमध्ये आलेला आहे। आधी इनर लाईन परमिटमध्ये दिमापूर जिल्हा इन्क्लूड नव्हता। ओके, नागालँडमधला जो दिमापूर जिल्हा आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे कमर्शियल हब आहे, व्यापार उद्यमांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असं दिमापूर आहे। आर्थिक त्याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि ते सुद्धा आता इनर लाईन परमिटमध्ये आलेलं आहे, जे 1963 पासून इनर लाईन परमिटमध्ये नव्हतं। याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की इनर लाईन परमिट काय चक्कर आहे ना, कुठून आलं हे सगळं, तर इनर लाईन परमिट हे वासाती काळापासून आहे। कोलोनियल इंडियामध्ये याची हिस्ट्री सापडते। बेंगॉल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ॲक्ट 1873। तर हा बेंगॉल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ॲक्ट जो आहे 1873चा, तर ब्रिटिशांनी रेग्युलेशन फ्रेम केले होते की कुणाचीही आउटसाइडरची जी एंट्री आहे या एरियामध्ये ती रेस्ट्रिक्ट करण्यासाठी, है ना, एंट्री अँड रेग्युलेटिंग स्टे ऑफ आउटसाइडर इन डिझाईन्ड एरियाज। तर हे जे अरुणाचल प्रदेश आणि हे सगळं इनर लाईन सिस्टीम जी आहे सगळी, तर ती ब्रिटिशकालीन आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आताच्या याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक, तुम्हाला व्हिजिट करायचं आहे या स्टेटला, अरुणाचल, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर, तर तुम्हाला इनर लाईन परमिट लागतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिथं ओव्हरस्टे तुम्ही करू शकत नाही, म्हणजे जे काही लिमिट स्पेसिफाय आहे, पिरियड जे आहे IPLमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल ILPमध्ये इनर लाईन परमिटमध्ये जर तुम्हाला 10 दिवसाचा स्टे दिलेला असला की तुम्ही 10 दिवस राहू शकता, तुमचा परवाना 10 दिवसांसाठी आहे, तर 10 दिवसच तुम्ही तिथं ट्रॅव्हल करू शकता। 11व्या दिवशी तुमच्या सामानासकट तुम्हाला पार्सल केलं जाईल। तर हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामधलं की तिथं राहण्यासंबंधी आणि ट्रॅव्हल करण्यासंबंधी जी काही तुम्हाला पिरियड त्यांनी दिलेला आहे तो तुम्हाला फॉलो करावा लागतो। आता बेंगॉल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873, याच्यामध्ये ब्रिटिश सब्जेक्ट्स ऑर इंडियन्स असं म्हटलेलं होतं कोलोनियलीच्यामध्ये,
पण आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर याचा काही अर्थ उरत नाही ब्रिटिश सब्जेक्टचा, म्हणून आपण काय केलं, ब्रिटिश सब्जेक्ट्सला आपण रिप्लेस केलं सिटीजन ऑफ इंडिया म्हणून. तर MCQला हे पण लक्षात ठेवा, ब्रिटिश सब्जेक्ट रिप्लेस्ड बाय सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय नागरिक हा शब्द आपण ब्रिटिश सब्जेक्टच्या ठिकाणी टाकला आणि इनर लाईनसाठी आपल्याला आता भारतीय नागरिक जे आहे. आणि हे सगळं कशासाठी होतं, तर कल्चर इन नॉर्थ ईस्ट जे काय आहे, प्रोटेक्ट द ट्रायबल कल्चर, आदिवासी लोकांचं जे काही सांस्कृतिक जनजीवन तिथलं आहे त्याला बाहेरच्या लोकांकडून कसली बाधा पोचता कामं नये, याच्यासाठी इनर लाईन परमिट नावाची गोष्ट होती. आता इनर लाईन परमिट काय असतं, याचे सगळ्यात बेसिक फॅक्ट्स काय आहेत. एक डॉक्युमेंट आहे, एक कागद आहे, एक परवाना आहे, ज्याच्यामुळे तुम्ही या राज्यांना व्हिजिट करू शकता किंवा तिथं राहू शकता, है ना, ह्या प्रोटेक्टेड एरियात ILP सिस्टीममध्ये इनर लाईन परमिट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आउटसाईड आहेत या राज्यांच्या त्या प्रत्येकाला हा परवाना लागतो. याला कसलंही एक्सक्लुजन की बाबा या लोकांना लागणार नाही वगैरे असं नाही. आउटसाईड जेवढं आहे प्रत्येकाला इनर लाईन परमिट लागतं. दुसरं, इश्यूड फॉर ट्रॅव्हल पर्पज सोडली, म्हणजे फक्त ट्रॅव्हलिंग पर्पजसाठीचं याचं आहे. हे इश्यू कोण करतं, स्टेट गव्हर्नमेंट इश्यू करतं आहे. सगळे फॅक्ट्स MCQसाठी खूप महत्त्वाचे आहे. इनर लाईन परमिट जे आपण बघितलं की बेंगॉल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 आलं होतं आणि याला ILR इनर लाईन रेग्युलेशन्स किंवा इनर लाईन परमिट असं पण म्हटलं होतं. याच्यातलं सेक्शन 2 महत्त्वाचं आहे. या सेक्शन 2नुसार रेग्युलेशन जे 1873चं सेक्शन 2 आहे त्याच्यानुसार हे 4 राज्य आता आहेत ज्यांना अप्लिकेबल आहे, मिझोराम, अरुणाचल, नागालँड आणि मणिपूर. तर सेक्शन 2 याचं हे महत्त्वाचं आहे, तेही लक्षात ठेवा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की फॉरेनर्स करतात, की जी लोक विदेशी नागरिक आहेत त्यांचा काय रोल असतो, की त्यांच्यासाठी काय नियम आहेत. तर विदेशी नागरिकांना प्रोटेक्टेड एरिया परमिट लागतं, जसं भारतीय नागरिकांना इनर लाईन परमिट लागतं जर इनर लाईन त्यांना त्या एरियामध्ये जायचं असलं तर, तसं विदेशी नागरिकांना प्रोटेक्टेड एरिया परमिट लागतं. ओके, आता हे प्रोटेक्टेड एरिया परमिटचा बेस काय त्यांचा, तर फॉरेनर्स प्रोटेक्टेड एरियाज ऑर्डर 1958 याच्यानुसार त्यांना प्रोटेक्टेड एरियामध्ये जाण्यासाठी एक बेसिक डॉक्युमेंट लागेल, तर त्याला आपण प्रोटेक्टेड एरिया परमिट असं म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे की आता प्रोटेक्टेड एरिया परमिट कोणाला लागू होतं, एक इनर लाईन जिथं जिथं लागू आहे ते सगळे राज्य. दुसरं, इंटरनॅशनल बॉर्डर ऑफ स्टेट, आता ज्या ज्या ठिकाणी राज्यांची बॉर्डर जी आहे ती आंतरराष्ट्रीयाला जोडली गेलेली आहे, तर इंटरनॅशनल बॉर्डर, तर तिथंही प्रोटेक्टेड एरियाज तुम्हाला सापडतात. कुठं कुठं आहेत असे, तर बघा, पूर्ण अरुणाचल प्रदेश तो ऑलरेडी इनर लाईन परमिटमध्ये आहे. हिमाचलचा काही भाग, पार्ट्स ऑफ जम्मू काश्मीरचा काही भाग. त्याच्यानंतर मणिपूर, मिझोराम, नागालँड हे पूर्णपणे राज्य ऑलरेडी इनर लाईन परमिटमध्ये आहे. पार्ट्स ऑफ राजस्थान, ओके. त्याच्यानंतर पूर्ण सिक्कीम, तर सिक्कीमचा काही भाग रेस्ट्रिक्टेड एरिया आहे, काही भाग प्रोटेक्टेड एरिया आहे. त्याच्यानंतर पार्ट ऑफ उत्तराखंड, तर हे सगळे प्रोटेक्टेड एरियाज. इथं जर जायचं असलं फॉरेनरला तर त्याला प्रोटेक्शन एरिया परमिट लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, हा फॉरेन नॅशनल जो आहे की विदेशी नागरिक आहे, या विदेशी नागरिकाला एखाद्या प्रोटेक्टेड रेस्ट्रिक्टेड एरियाला जर भेट द्यायची असली तर तो तेव्हाच भेट देऊ शकतो जेव्हा गव्हर्नमेंटला समाधानकारक ते रिझन्स वाटतील जे त्यांनी दिलेले आहे की ही व्यक्ती तिथं जाऊ शकते, तर त्या केसमध्ये तर गव्हर्नमेंटचा रोल याच्यामध्ये असतो. डिस्क्रिशन जे आहे ते गव्हर्नमेंटचं आहे. गव्हर्नमेंटला उद्या वाटलं की नाही ह्या व्यक्तीचं तिथं जाणं योग्य नाही आहे, तर गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोटेक्टेड एरिया परमिट देणार नाही. इथं कुठलंही जोर जबरदस्तीचा प्रकार नाही आहे. इट्स ऑल अबाउट डिस्क्रिशन ऑफ गव्हर्नमेंट. आता दुसरा याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की जो आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे MCQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सर्व फॉरेनर्स एक्सेप्ट सिटीजन ऑफ भूटान, भूटानचे नागरिक सोडून सर्व जे फॉरेनर्स आहेत त्या सर्वांना जर एंट्री करायची असेल, प्रवेश हवा असेल किंवा काही दिवस राहायचं असेल प्रोटेक्टेड ऑर रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये, तर त्यांना स्पेशल परमिट काढावं लागतं. जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल त्यासंबंधीचे ज्याच्या ऑथॉरिटीकडं ते सगळे अधिकार दिलेले आहेत, स्पेशल परमिट फॉर फॉरेनर्स, तर त्यांच्याकडून ते त्यांना घ्यावं लागतं. तर इथ्यात लक्षात ठेवा हे सर्वांना मिळू शकतं पण भूटानच्या नागरिकांना मिळू शकत नाही. MCQ करता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर एकंदरच इनर लाईन परमिट, प्रोटेक्टेड लाईन परमिट जे आहे, तर इनर लाईन परमिट इट इज फॉर इंडियन सिटीजन्स. इनर लाईन परमिट हे कुणासाठी आहे, भारतीय नागरिक. तर हे एक नीट लक्षात ठेवा, याच्यात गडबड होता कामा नये. आणि दुसरं जे आहे ते प्रोटेक्टेड एरिया परमिट जे आहे तर ते विदेशी नागरिकांसाठी आहे. पण याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट की अपवाद याला जो आहे तो कुणाचा आहे, भूटानच्या नागरिकांचा आहे.
आणि जे नागालँडमधला दिमापूर एक लक्षात ठेवा. हे जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, नव्याने आलेलं मणिपूर, याच्यावर आगामी परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.